सामाजिक न्याय व आदिवासी विभागाचा 746 कोटीचा निधी हा महाराष्ट्राच्या लाडकी बहीण योजनेकरता वर्ग करण्यात आलेला आहे 2 तारखेला। तर आमची 2013 पासून सातत्याने मागणी आमच्या संघटनेची की जे महाराष्ट्र म्हणजे भारताचे जे नीती आयोग आहे पूर्वीचं प्लॅनिंग कमिशन याची मार्गदर्शक सूचना आहे की अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींना लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये वाटा देण्यात यावा। पण आपलं महाराष्ट्र राज्य सरकार हे लोकसंख्येच्या प्रमाणात वाटा देते आणि जी अर्थसंकल्पामध्ये तरतूद केली जाते ती तरतूद सुद्धा इतर खात्याला वळवली जाते किंवा मार्च अखेर तो निधी अखर्चित ठेवून तो वळवला जातो। अशा पद्धतीनं आपल्यावर आमच्या समाजावर आर्थिक नाकेबंदी केली जाते। याच पद्धतीनं आता सुद्धा या चालू वर्षामध्ये अशाच पद्धतीनं 7,000 कोटी रुपये आमची वळती केलेली आहे आणि काल 2 तारखेला सुद्धा हे 746 कोटी रुपये पुन्हा वर्ग केले। तर आमची सरकारला विनंती आहे की आमच्या ह्या अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचा जो राखीव निधी आहे तो आमच्याच संवर्गासाठी खर्च करावा असा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या नीती आयोगाचा मार्गदर्शक सूचना असताना सातत्यानं त्यातल्या पळवाटा शोधून आमचा निधी पळवण्याचा कार्यक्रम सत्तेतले काही मंत्री अर्थमंत्री हे सातत्यानं करतात आणि याचा मी या ठिकाणी निषेध करतो। आमच्या भावना आपण सरकारपर्यंत कळवाव्यात अशी